अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा आज निकाल येण्याची शक्यता आहे। दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये आज अंतिम सुनावणी होणार आहे, तर आजचा निकालही येण्याची शक्यता आहे। नवनीत राणा यांचं अनुसूचित जातीचं जात वैधता प्रमाणपत्र बनावट आणि बोगस असल्याचा आरोप करण्यात आला होता। कल्पेश सतीश मिश्रा हा शेअर बाजारातून जास्त नफा मिळवून देतो असं ऑनलाईन आमिष दाखवून वेगवेगळ्या फर्मच्या नावाने वेगवेगळ्या चालू बँक खाते उघडून त्यावर लोकांकडून रक्कम प्राप्त करून लोकांची फसवणूक केली होती। या प्रकरणी आमगाव पोलीस स्थानकामध्ये जून 2023 मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता। त्या प्रकरणाचा शोध घेऊन आमगाव पोलिसांनी मुंबई येथे राहणाऱ्या कल्पेश सतीश मिश्रा याला फसवणूक केल्याच्या कारणावरून मुंबई येथून अटक करून आमगाव येथे आणले। अहमदनगर जिल्ह्यातील महायुतीतील 2 शिलेदारांचं चांगलंच वागयुद्ध सुरू आहे। अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून कोण उभं राहणार याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे। मात्र महायुतीतील विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके हे दोघेही सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी करतायत। मात्र लंके हे कोणत्या पक्षाकडून उभे राहणार हे अद्याप स्पष्ट नसलं तरी त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे। उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील काळारामचे दर्शन घेणार आहेत। राज ठाकरे यांच्या हस्ते काळारामाची आरती होणार आहे। 8 मार्चला राज ठाकरे काळारामाच्या चरणी नतमस्तक होणार। नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे। वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीची 22 फेब्रुवारीला रास्ता रोकोची हाक देण्यात आली आहे। वाढवण बंदर संघर्ष समितीच्या नेतृत्वात बंदर विरोधी संघटना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखणार। वाढवण बंदराच्या होणाऱ्या भूमिपूजन विरोधामध्ये वाढवण बंदर संघर्ष समिती आक्रमक झालेली पाहायला मिळते। पालघर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग रोखणार असल्याचा वाढवण बंदर संघर्ष समितीने इशारा दिला आहे। माहूर येथून निघालेल्या महानुभाव पंथीयांच्या पदयात्रेतील तब्बल 200 भाविकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलाय। 40 भाविकांना दारव्हा उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे, तर 18 जणांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, तर काहींनी गावातच डॉक्टरांकडून उपचार घेतलाय। 200 जणांना ही लक्षणे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। कल्याण कोळसेवाडी परिसरातील आमदार गणपत गायकवाड यांचे चुलत बंधू माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या कल्याण येथील कार्यालयाची 4 ते 5 जणांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार गाडी पार्किंगच्या वादातून 4 ते 5 जणांच्या टोळीने कार्यालयामध्ये शिरून कार्यालयाची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना मारहाण केली। या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करून 3 ते 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी देखील सुरू केली आहे। पुण्यात तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील JSPM कॉलेजची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या 6 जणांवर लोणीकंद पोलीस स्थानकामध्ये तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा छत्रपती संभाजीनगर मधील दौलताबाद येथे असलेल्या मोमबत्ता तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। सौरभ तेजराव पवार असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये याकरता कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला आहे। भगवानगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या ठिकाणी आंदोलकांनी रस्ता रोखून धरलेला आढळून आलाय। माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये 5 लाख भाविकांची मांदियाळी जमली आहे। पहाटेपासूनच चंद्रभागा तीर विठ्ठल मंदिर परिसर हा भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेला आहे। पहाटे विठ्ठलाची नित्य महापूजेने एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याला सुरुवात झाली। एकादशी निमित्त तब्बल 5 टन फुलांपासून आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। पंढरपुरात विठ्ठलाचा सध्या वसंतोत्सव सुरू आहे। या निमित्ताने विठ्ठलाला पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात येत असो। माघ शुद्ध जयंत जय एकादशी निमित्त देखील विठ्ठलाचा वसंतोत्सव सुरू आहे। यासाठी विठ्ठल मंदिरामध्ये फुलांच्या सजावटीमध्ये मयूर रथाची प्रतिकृती उभी करण्यात आली आहे।
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना माघ शुद्ध दशमीला विठ्ठलाने दर्शन दिले, म्हणूनच माघी वारीला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे वारकरी माघी वारीला पंढरपूरला येतात आणि पांडुरंग हरी वासुदेव हरी ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात हरवून जातात। पुणे शहरात गर्दीच्या वेळी जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गर्दीच्या वेळेत जड वाहनांना प्रायोगिक तत्वावर अनेक ठिकाणी बंदी करण्याचा वाहतूक पोलिसांचा निर्णय आहे, तर गर्दीच्या वेळी शहरामध्ये जड वाहनांना पार्किंगवर देखील बंदी करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 फेब्रुवारीपासून 12वीची परीक्षा घेण्यात येणार आहे। यासाठी विभागीय मंडळाकडून नक्कलमुक्त अभियान राबवण्यासाठी आदर्श कार्यपद्धतीचा अवलंब केला। त्यासाठी भरारी पथके लक्ष ठेवून असणार आहे। त्यामुळे यंदा अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रावरील गैरप्रकाराला आळा बसणार आहे। एपीएमसी बाजारपेठेत माथाडी कामगारांनी आंदोलन पुकारले। मराठा आरक्षणासाठी बोलवलेल्या विशेष अधिवेशनामध्ये सर्व आमदारांनी मराठा आरक्षणाची बाजू ठामपणे मांडण्याची मागणी करण्यात येते। मराठ्यांची बाजू न मांडल्यास पुढील काळामध्ये माथाडी कामगार अशा आमदारांना जागा दाखवणार असा इशारा माथाडी कामगारांनी सर्व आमदारांना दिला। सकल मराठा समाजाच्या वतीने नांदगाव येथील तहसील कार्यालयाच्या समोर सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषण सुरू आहे। उपोषणाचा 10वा दिवस आहे। सोमवारी रात्री उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून नांदगाव येथील डॉक्टरांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सलाईन लावायचा आग्रह दिला, मात्र सलाईन घेण्यास उपोषणकर्त्यांनी नकार दिलाय। या उपोषणामध्ये भास्कर झालटे, विष्णू चव्हाण आदी उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून तरी देखील ते उपचारास नकार देत आहेत। कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या संख्येमध्ये वाढच होत असून प्रत्येक पक्षाने या मतदारसंघावर दावा केलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये किरण सामंत उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, अशा चर्चा होत असताना अचानकपणे किरण सामंत यांनी नारायण राणेंची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलाय। सोमवारी रात्री लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील कारगिल जिल्ह्यामध्ये 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, परंतु अद्याप कोणत्याही नुकसानीचे वृत्त आलेले नाहीये। रात्री 9:30 वाजता हा भूकंप झाला आणि त्याचा केंद्रबिंदू कारगिलपासून 148 किलोमीटर उत्तर पश्चिमेला होता। भूकंपाची खोली भूपृष्ठापासून 10 किलोमीटर खाली होती। पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या गुंडांसह तिघांना अटक केल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदामात छापा टाकून 100 कोटी रुपयांचे 50 किलोहून अधिक एमडी जप्त करण्यात आले। पुणे पोलिसांनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय। वैभव उर्फ पिंट्या भारत माने, अजय अमरनाथ करोसिया आणि हैदर शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत।